या भागातनं जात नाहीये, काय दिशा असेल तुमची पुढची रणनीती काय? खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या दृष्टीनं काल रेल्वे मंत्री अश्विनी यांनी जो निर्णय किंवा त्यांनी जाहीर केला पुण्यामध्ये, हे अपेक्षित नव्हतं. आत्तापर्यंत सांगीवांगे हा निर्णय येत होता, परंतु काल जे शिक्कामोर्तब झालं हा आपल्या जन्मभूमीच्या दृष्टीनं अतिशय काळा दिवस आहे असं मी समजतो. कारण माझ्या दृष्टीने महत्त्व हे होतं की छत्रपतींच्या भूमीतून जाणारी ही रेल्वे होती. जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न होता. नाशिकवरून पुण्याला येणारा माणूस हा तासाभरात पुण्याला पोचणार होता आणि ही वाहतूक जास्त होती. जी आता पुणे, शिर्डी, नाशिक होती, ही रेल्वे काय 5-6 तासाच्या आतमध्ये काय जाणार नाही. 4-5 तासाची ही आपलं 1 तासाची रेल्वे होती. तर ही अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक बातमी आहे. आम्हाला तसा अंदाज होताच की हे होतंय, हे होणार आहे. पण असं वाटलं होतं की वळसे पाटील असेल, मी असेल, आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगत आलो आहे की बाबा ही आपल्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. आमचा विश्वास होता की ते काहीतरी करतील, परंतु त्यांच्या उपस्थितीमध्येच हा निर्णय झालेला आहे काल. त्यामुळं आता पुढची दिशा माझी जी राहणार आहे की पहिलं दिल्लीला जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल की नक्की तुमची अडचण काय. जी अडचण त्यांनी सांगितली JMRTची, ती अजिबात JMRTची अडचण नाही. JMRT प्रकल्प तुम्ही 5 किलोमीटर लाईन इकडं तिकडं जर फिरवली तरी JMRTची काही अडचण नाही. ज्यामध्ये स्पष्ट हे आपल्याकडे ठेवा, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की 5 किलोमीटरपर्यंत काही हे नाही. 5 किलोमीटरच्या नंतर तुम्ही कुठेही करा रेल्वे, ते अलाउड आहे JMRTला. हा सगळा मोठा रिपोर्ट आहे, सायन्स रिपोर्ट आहे. तर हे सगळं होत असताना एक तर दिल्लीला जाऊन बघावं की नक्की काय. काही लोक म्हणाले की बाबा शिर्डीच्या काही लोकांचा आग्रह आहे की तिकडनं व्हावी. हे त्याच्यावर मी बोलणं उचित नाही जोपर्यंत माहिती काढत नाही. अधिकृत माहिती काय आहे, का त्यांनी असं केलं, तर त्याच्यावरून आम्हाला माहिती काढल्यानंतर मग आपण पुढची दिशा ठरवू काय करायचं ते. किती लोकांचा प्रतिसाद कसा असणार आहे, बाकीचे लोकप्रतिनिधींनासुद्धा आपल्याला विश्वासात घ्यावं लागणार आहे. सगळ्या आमदारांना एकत्र करावं लागणार आहे, जनतेला एकत्र करावं लागणार आहे. आम्ही आवाज उठवण्याच्या दृष्टीने कुठेतरी कमी पडतो हे नक्कीच दिलं. मजूर मार्ग बदलला हे कुणाचा अपयश आहे? हे नवीन सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे. हा जुना जो रेल्वे मार्ग आहे तो 20 वर्ष आम्ही त्याच्यावर काम केलं. 20 वर्षानंतर त्याचा आम्ही लेआउट तयार केला. सगळं काय झालं, स्टेशनर ठरली, कुठं रॅकिंग करायचं, कुठं काय करायचं, हे सगळं ठरल्यानंतर मंजूर झाला, भूसंपादन चालू झालं आणि त्यावेळेला माझा पराभव झाला. मग त्यानंतर ह्याच्यावर सकारात्मक फाईल इकडची तिकडं हल्लेली नाही. याचा अर्थ गेल्या 7 वर्षापासून खासदार म्हणून जे आपण मिरवत आहे हे फक्त सोशल मीडियावर भडक भाषणं, लोकसभेमध्ये लोकांना आकर्षित करणारी भाषणं, याच्या पलीकडं काही केलं नाही. ज्या प्रश्नावर खासदार निवडून आले, रेल्वेचा प्रश्न, काही केलं नाही. हायवे, ज्या प्रश्नावर तुम्ही निवडून आले 2019ला, चाकणची ट्रॅफिक, इकडची ट्रॅफिक, त्याच्यावर काय केलं आहे? काही केलं नाही. मी जी काम केलेलं माझ्या काळातली त्याच्या व्यतिरिक्त एकही नॅशनल हायवेचा प्रकल्प मंजूर नाही. चाकणची ट्रॅफिक आहे तशीच आहे, उलटी कंपन्या जायला लागल्यात. म्हणजे तुम्ही रेल्वेसाठी काही केलं नाही, विमानतळासाठी काही केलं नाही. विमानतळाच्यासाठी सुद्धा इतक्या मोठ्या मोठ्या स्टोऱ्या सांगितल्या त्यांच्या प्रचार काळामध्ये. नंतर विमानतळही केलं, सगळं केलं. मग तुम्ही केलं काय नक्की? माझ्यावर टीका करून निवडून येणं एवढंच काम तुम्हाला गेल्या 2 टर्मला जमलं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. थँक्यू.